बघू आता, की आता आपण आतापर्यंत शिकलो की टपाल कसं क्लोज करायचं, कसं ओपन करायचं. आता नवीन याच्यामध्ये काय शिकणार आहोत आपण, की आपल्याकडे आलेले टपाल, त्या टपालवरती कारवाई कशी करायची. तर कशी करणार, आता टपाल कुठे दिसेल तुम्हाला, तुमच्या इनबॉक्समध्ये दिसेल. जे 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 टपाल तुमच्याकडे आले ते टपाल तुमच्या इनबॉक्समध्ये असणार आहे. समजा आता माझ्याकडे पत्र आलं एक अपॉइंटमेंट नावाचं, ठीक आहे. आता मला हे पत्र जे आहे, मी समजा डेस्क ऑफिसर आहे किंवा सीआरयूचा हेड आहे डिपार्टमेंटचा. माझ्याकडे पत्र आलं, तर मला काय करायचं, समजा हे पत्र खालच्या लोकांना पाठवायचं किंवा माझ्या सिनियरला पाठवायचं. कसं पाठवणार मी, त्या पत्राला ओपन करणार, ठीक आहे. ओपन केल्यानंतर सेंड ऑप्शन सगळ्यांना सेंडला क्लिक करायचं. सेंडला क्लिक केल्यानंतर पुन्हा समजा मला पाठवायचं, की जो एक डेप्युटी सेक्रेटरी त्याला पाठवायचं, मला त्याचं नाव त्यामध्ये टाकेल, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या डेप्युटी सेक्रेटरीच्या अंडर समजा कोणी अंडर सेक्रेटरी असेल एखादं, त्याचं त्यामध्ये मी नाव टाकेल, ठीक आहे. ते टाकल्यानंतर त्याचं जे आहे, आणखी समजा त्यामध्ये एखादं कोणी असेल तर त्याचं पण त्या व्यक्तीचं नाव त्यामध्ये मी ऍड कर. म्हणजे किती, एका वेळेस समजा मी पत्र 100 लोकांनाही पुढे पाठवू शकतो. लक्षात ठेवा, असं काही नाही की फक्त एकालाच पाठवू शकणार आहे. जेवढ्या लोकांना पाहिजे तेवढ्या लोकांना तुम्ही ते पत्र पुढे पाठवू शकता. जसं आपण मागे बघितलं होतं, रिमार्क टाकायचा. रिमार्क म्हणजे तुम्हाला सांगितलं की पत्रावरती लिहिलं रिमार्क. आता मी लिहिलं त्यामध्ये की प्लीज सी द लेटर, ठीक आहे. ठीक आहे, असं मी रिमार्क त्यावरती मारतात. त्यानंतर ड्यू डेट आपण मागे शिकलो होतो, की किती दिवसात मला उत्तर पाहिजे, ड्यू डेट त्यामध्ये टाका. त्यानंतर ऍक्शन, कुठलं ऍक्शन करता पाठवताय, ठीक आहे. डिस्कस करा किंवा काय एक्झामिन करा, पुटअप करा, ठीक आहे. आणि हे प्रायोरिटी आहे त्याची. प्रायोरिटी म्हणजे कधी कधी आपल्याकडे पत्र असतात बघा, की एकदम प्रायोरिटी पत्र आहे, ते आपल्याला आजच्याच उत्तर गेलं पाहिजे, इमिजिएट. अशा प्रकारे आपल्याला डिटेल भरायचं आणि सेंड करायचं, ठीक आहे. हे झालं माझ्याकडे आलेले पत्र पुढे पाठवणं. एकदम सिंपल आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे सीआययूने लेटर मला पाठवलं, माझ्याकडे आलं इनबॉक्समध्ये, मी त्याला ओपन केलं. ओपन करून पत्र वाचलं आणि मला वाटलं की पत्र माझ्या डेप्युटी सेक्रेटरीकडे जायला पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अंडर सेक्रेटरीकडे त्याला मी कॉपी पाठवली. आता बघा कुठं असेल पत्र माझे पाठवलेले, हे पत्र असेल माझे सेंड बॉक्समध्ये. कळलं सगळ्यांना, बघा 3 आले याच्यामध्ये. 3 का आले, कारण की पत्र मी 2 मध्ये एकाला पाठवलं होतं, ठीक आहे. बघा दिसतं सगळ्यांना, मोठं कर थोडं याच्यामध्ये. बघा कुठलं पत्र याच्यामध्ये तुमचं अपॉइंटमेंटचं, 8131/2023 फायनान्स डिपार्टमेंट, फायनान्स सेक्शन केलं, ठीक आहे. त्यानंतर 8131, ठीक आहे, इन ब्रॅकेट 1 दिसतं. त्यानंतर पुढच्या वरती 8131/2. याचा अर्थ काय, की हे पत्र आपण ते 1 आणि 2 ला सीसी मध्ये पाठवलेलं आहे. कळलं सगळ्यांना. त्याचा अर्थ की हे दोन्ही पत्र मी सीसी मध्ये पाठवलं. आता समजा पाठवल्यानंतर घाबरायची गोष्ट, समजा मला वाटलं की हे पत्र मी चुकून पाठवलं, ठीक आहे. हे पत्र परत मला वापस मागायचं. कसं मागणार, तुम्हाला मागच्या सांगितलं होतं, आपल्याकडे फुल बॅकचं ऑप्शन आहे. त्या फुल बॅकला क्लिक केलं तुम्ही, की ते पत्र तुमच्याकडे रिमार्क टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली परत तुमच्या इनबॉक्समध्ये ते पत्र येऊन जाईल. अशा प्रकारे आपण हे पत्र, माझ्याकडे आले पत्र पुढे पाठवलं, चुकून पाठवलं पत्र परत फुल बॅक करून घेतलं. ते पत्र येऊन परत माझ्या इनबॉक्समध्ये मला मिळालं. क्रिएट बॉक्स आपण त्यामध्ये बघितला, ठीक आहे. क्रिएटेड मध्ये आलं पत्र माझ्या. अशा प्रकारे पुढे पाठवलेलं पत्र आपण परत मागून घेऊ शकतो. कळलं सगळ्यांना. ही झाली दुसरी प्रोसेस, ठीक. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, आता आपल्याला यामध्ये जे आहे की हे आलेले पत्र मला फाईलमध्ये कसे पुटअप करायचे, आता हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आपण त्यामध्ये आता, ठीक आहे.